जालना महानगरपालिकेमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या नाही तर घरोघरी 2 तिकीट वाटप केल्यामुळं कुठेतरी मूळ निष्ठावंतावरती अन्याय होण्याची भावना जालन्याचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश निमंत्रित सदस्य आहेत त्यांनी व्यक्त केली. तुमच्याबरोबर काही माजी नगरसेवक सुद्धा भाजपचे पाहतोय. काय नाराजी आहे नेमकी तुमची? या ठिकाणी अ, अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची जडणघडण या शहरात घडवणाऱ्या कार्यकर्त्यांवर या उमेदवारीमध्ये अन्याय झालेला आहे. त्यामध्ये मी स्वतः या शहराचा नगराध्यक्ष राहिलेलो आहे. या शहरात विकास कामं केलीत, सामाजिक कामं केलीत. माझ्या मुलासाठी मी उमेदवारी या ठिकाणी मागितली होती. युतीच्या बैठकामध्ये मी नेत्यांसोबत शेवटच्या तासापर्यंत होतो. 4 दिवस बैठका चालल्या. युती होणार आहे, तुटणार आहे, या सगळ्या घडामोडीमध्ये मी सहभागी असताना अगदी शेवटच्या तासात माझ्या मुलाची उमेदवारी या ठिकाणी कापण्यात आली. त्यासह माजी नगराध्यक्ष चंपालालजी भगत यांची उमेदवारी कापण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष किरण इंगळे या ठिकाणी 10 वर्ष नगरसेवक होते, त्यांची उमेदवारी काढण्यात आली. माजी नगरसेवक शंकर मामा मोरे यांची उमेदवारी काढण्यात आली. माजी नगरसेवक महेश जोशी यांची उमेदवारी काढण्यात आली. माजी या ठिकाणी महिला मोर्चाच्या अध्यक्ष शुभांगीताई देशपांडे यांची सुद्धा उमेदवारी या ठिकाणी काढण्यात आली. यादी खूप मोठी दिसते. साधारण किती लोक आहेत की त्यांच्यावर म्हणजे सक्रिय 8 कार्यकर्ते? ते 10 माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष असे निवडून आलेले प्रतिनिधी होते. ज्यांचं वार्डामध्ये खूप काम आहे. अशा लोकांवर अन्याय झाला आणि त्यासहित काही जे कार्यकर्ते 15-20 वर्षापासून शहरात काम करतात त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला. ते सुद्धा खूप मोठी संख्या आहे. त्यामध्ये सुहास मुंडे असतील, अनिल संजेती आहेत, राजेश शर्मा आहे, दिनेश व्यास आहे, प्रमोद गंडाळ आहे, ममता कोंड्याल आहेत, सुमित सुरोडकर आहे, अमरदीप शिंदे आहे. अशा असंख्य कार्यकर्ते ज्यांनी या पक्षाच्या जडणघडणीमध्ये खूप त्यांचं योगदान दिलेलं आहे. अशा लोकांवर या ठिकाणी अन्याय झालेला आहे. बरं, एवढ्या लोकांवरती अन्याय होण्याचं काय कारण असेल? या ठिकाणी उमेदवारी देत असताना युती होईल का नाही यामध्ये संभ्रम होता शेवटच्या घटकापर्यंत. परंतु जेव्हा युती नाही होत असं लक्षात आलं तेव्हा मात्र मग आपापल्या समर्थकांना उमेदवारी देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले. परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहोत आणि मग भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंताला उमेदवारी नेमकी द्यायची कुणी, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुम्ही किती वर्ष साधारण काम करताय भाजपमध्ये? मी 29 वर्षापासून पक्षाचं काम करतो. माझ्या वयाच्या 19व्या वर्षापासून तर आज 48 वर्ष वय आहे. माझं पूर्ण हयात माझी पूर्ण वय या पक्षाच्या उभारणीसाठी आणि कामासाठी मी या ठिकाणी घातलेलं आहे. मग यामध्ये 1997ची लोकसभा निवडणूक असेल, 98ची लोकसभा निवडणूक असेल, उत्तमसिंग पवार 2दा उमेदवार होते. त्यानंतर रावसाहेब पाटील दानवे 6 वेळेस उमेदवार होते. त्यातल्या 4 वेळा त्यांचा प्रचार केला. 2दा उत्तमसिंग पवारांचा केला. बबनरावजी लोणीकरांचा 4 निवडणुकांमध्ये प्रचार केला. महापालिकेत, नगरपालिकेत सातत्यानं जी जबाबदारी पक्षाने दिली ती सगळी या ठिकाणी पार पाडली. मग ही उर्वरित तिकीट दिली कोणाला? हो, दिली तिकीट दिली. काही बाहेरून आलेल्या लोकांना आणि काही पक्षाशी संबंध नसतानाही अचानक नवीन लोकांना उमेदवारी देण्यात आली आणि काही लोकांच्या घरामध्ये 2-2 उमेदवारी या ठिकाणी देण्यात आल्या. म्हणजे आता आमचे निवडणूक प्रमुख आहेत कैलासजी गोरंट्याल साहेब माजी आमदार, त्यांच्याही घरामध्ये 2 उमेदवार आहेत. जे महानगर प्रमुख आहेत भास्करराव दानवे यांच्या घरामध्ये 2 उमेदवार आहेत. महावीरजी ढक्का माजी नगरसेवक त्यांच्या घरामध्ये 2 उमेदवार आहेत. पांगारकर अण्णा यांच्या घरामध्ये 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत. बाबूजी पवार यांच्या घरात 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत. म्हणजे 8-10 लोकांनीच 20 तिकीटं या ठिकाणी घेतलेली आहेत. तर मग निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचं भावना कार्यकर्त्यांची आहे, त्यांच्यासोबतच्या नेत्यांची आहे आणि खाली मतदारांमध्ये सुद्धा हा भाव निर्माण झालेला आहे. आता पुढे काय, समजा आता पुढे भूमिका काय आहे तुमची? आम्ही तर पूर्ण आयुष्य पक्षासाठी घातलंय. त्यामुळं पक्षाच्या विरोधात कार्य करणं हे निश्चितच आम्हाला न पटणारं आहे. परंतु तुम्हाला म्हणलं तसं ही निवडणूक छोट्या प्रभागाची किंवा छोट्या 10-5 कॉलनीची मिळून असते. त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असतो, त्याचे वैयक्तिक संबंध असतात. मग हे उमेदवार जे डावललेत त्यांची नाराजी आणि त्यांचाच खाली जाणारा परिणाम मतदारावर सुद्धा झालेला आहे, हे मात्र निश्चित आहे. काय होईल? कदाचित अनापेक्षित निकाल लागू शकतात काही ठिकाणी. आता मुख्यमंत्र्याची सभा आहे, काही भेटणार आहात तुम्ही? आज तर नक्कीच पक्ष कार्यालयातून काही निरोप नाही. सभेसाठी यावं, सभेसाठी संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन यावं. मागच्या वेळी जेव्हा
नगरपालिकेवर पाणी प्रश्नावर देवेंद्रजी फडणवीस आले होते, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. तेव्हा मला पक्षाच्या कार्यालयातून निरोप आला की आपण मोठ्या संख्येने यावे. मी 2,500-3,000 हजार या ठिकाणी समर्थक घेऊन त्या रॅलीत सहभागी झालो होतो. 30 ते 40% जी रॅलीत सहभागी लोक होते त्याच्या 40% मी स्वतः त्या ठिकाणी नेलेले होते. आज मला कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचाही निरोप नाही आणि सभेला यावं असाही निरोप नाही. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांची मी वेळ मागणार आहे. त्यांनी जर वेळ दिला तर मुंबईत जाऊन रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब या तिघांची भेट घेऊन आमची व्यथा त्या ठिकाणी मांडणार आहे. असं झालं नाही तर नक्कीच मग कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय करता येईल ते बघावं लागेल. एकूणच ही सगळी निष्ठावंतांची यादी आहे जी त्यांनी वाचून दाखवली. गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपचं काम करत आहेत. मात्र असं जर झालं नाही, आता त्यांच्याविषयी न्याय जर झाला नाही तर अनपेक्षित निकाल लागू शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.